श्री क्षेत्र आदमापूर येथे बाळूमामांच्या भंडारा उत्सवाला प्रारंभ. भुदरगड तालुक्यातील श्री क्षेत्र आदमापूर येथे सद्गुरू बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. समितीचे अध्यक्ष धैर्यशील राजे भोसले यांच्या हस्ते विनापूजन करून उत्सवाची सुरुवात करण्यात आली. यानंतर त्यांच्या हस्ते समाधी पूजन, अभिषेक व विधिवत पूजा पार पडली. यानंतर भंडारा यात्रेला प्रारंभ झाला. यावेळी हरिभजन, धनगरी ढोल वादन यामुळे परिसर भक्तिमय झाला. त्यानंतर सद्गुरू बाळूमामांची आरती करण्यात आली. यात्रेच्या पहिल्याच दिवशी नवरात्र उपवास करणारे भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्सवाच्या पुढील कार्यक्रमानुसार रविवार दिनांक 15 मार्च रोजी जागर कार्यक्रम होणार आहे. सोमवार दिनांक 16 मार्च रोजी पहाटे 4 वाजता श्री कृष्ण टोणे महाराज यांची भाकणूक होणार असून त्यानंतर महाप्रसाद होईल. सकाळी 10 वाजल्यापासून महाप्रसादास सुरुवात करण्यात येणार आहे. मंगळवार दिनांक 17 मार्च रोजी सकाळी पालखी सोहळा पार पडणार असून गुढीपाडवा दिनांक 19 मार्च पर्यंत ही यात्रा सुरू राहणार आहे. या कालावधीमध्ये मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. आजपासून बाळूमामांच्या भंडारा उत्सवाला सुरुवात होत आहे. आज पहिल्यांदा विनापूजन पासून सुरुवात झालेली आहे. उद्या प्रवचन, कीर्तन, भजन आणि काकडा आरती असं नित्याचे कार्यक्रम रोज होतील. परत 15 तारखेला पालखी सोहळा म्हणजे आपला दुधाची घागरीनं रथ उत्सव हा 15 तारखेला होईल. लगेच 16 तारखेला पहाटे भाकणूक आणि लगेच 9 वाजता महाप्रसाद आणि 17 तारखेला दिंडी सोहळ्यानं सांगता बाळूमामाच्या उत्सवाची सांगता होईल. केके न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.